तर चला आज आपण आहे ना बाप्पा स्पेशल असे छान मोदक बनवू। तर घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे मोदक बनवणार आहे। एकदम छान आणि तोंडात टाकताच विरघळणारे एकदम मऊ लुसलुशीत असे मोदक बघणार आहोत। दिसतानाच इतके छान दिसतात, चवीलाही खूप छान लागतात। तर चला आता आपण येणार रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात प्रथम आपल्याला ब्रेड घ्यायचे, त्यासाठी ब्रेड लागणार आहे। तर मी 7 ब्रेड घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। आणि त्यानंतर आहे ना आपण ब्रेडच्या कडा आहे ना ह्या काढून घ्यायच्या आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकल्या तरी चालेल, पण मी काढून घेते, त्याने ना आपले मोदक आहे ना एकदम पांढरे शुभ्र होतात। तर आता हे ब्रेडच्या कडा काढले ना आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर एकदम बारीक पावडर बनवायची आपल्याला मिक्सरमधून याची। तर सर्वच ब्रेडचे ना अशी बारीक पावडर बनवून घेऊ आपण। हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक पावडर करायची, म्हणजे तिचा आहे ना जीव मिळेल अशा प्रकारे बनवून घ्यायची आहे आपल्याला पावडर। तर सर्व पावडर आहे ना मी करून घेतली आहे ब्रेडची। त्यानंतर आहे ना आता मी खोबऱ्याचा चव घेतला आहे। हा मी रेडीमेड आणला आहे खोबऱ्याचा चव। आपण घरामध्ये असलेलं खोबरं पण वापरू शकतो, पण त्याची ना काळी पाट काढून घ्यायची। याने ना पांढरे शुभ्र असे मोदक तयार होतात आपले। त्यानंतर आहे ना साखर टाकायची। साखर ही आपल्या चवीनुसार टाकायची आहे। आपल्याला कितपत गोड आणि फिक्कं पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर टाकू शकतो। त्यानंतर आता आहे ना 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि हे सर्व आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ब्रेडला आहे ना आधीचाच ओलावा असतो, त्यामुळे आहे ना साखर पगळल्यावर त्याला अजूकच थोडा ओलावा होतो। त्यानंतर आपण आहे ना थोडंसं दूध वापरणार आहे। मी अर्धा कप दूध घेतलं आहे। तर थोडं थोडं करून आहे ना दूध वापरायचं आहे आणि आपल्याला आपण कणिक मळतो ना त्या प्रकारचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मी ह्यामध्ये ना मिल्क पावडर टाकायची विसरले, नंतर टाकली मी, पण तुम्ही ना ह्या स्टेपला आहे ना मिल्क पावडर टाकायची आहे। मिल्क पावडरनी ना चव छान येते। तर असली तर टाका, नसली तर नाही टाकली तरी चालेल, पण मला आधी विसरली होती मी, त्यानंतर मी नंतर टाकली पीठ भिजवल्यानंतर। तर काही हरकत नाही, त्याने पण चव छानच येते। त्यानंतर असा घट्ट गोळा मळून होतो आपला। असा घट्ट गोळा मळून झाला का आपण आता मोदकाच्या साच्यामध्ये टाकून चांगले दाबून याचे मोदक तयार करून घ्यायचे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे दाबून दाबून भरले का त्याचे मोदक आपण तयार करून घेऊ। हे बघा अशा प्रकारे। तर खूप छान असा मोदक तयार होतो आपला। हे बघा अशा प्रकारे ना मोदक तयार करून घेतले मी। आणि माझ्याकडे ना लाल कलरचं फूल होतं, तर त्या फुलाच्या आहे ना पाकळ्या मी लावल्या आहे सजावटीसाठी। तर त्याने ना अजूकच खूप छान आपले मोदक दिसतात। तर थोड्याशा माशा आहे, पण काही हरकत नाही, तर खेड्यामध्ये थोड्याशा माशा राहतातच। तर हे बघा दुसरा पण मोदक करून दाखवला मी, किती छान मोदक आहे ना। तर असे सर्व मोदक करून घेतले। तर बाप्पाच्या प्रसादासाठी आपले मोदक तयार झाले। तर तुम्ही बी करून बघा, असे मोदक खूप छान लागतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। तर ब्रेडचे मोदक आपण फक्त सँडविच आणि पॅटीसच खाऊन बघतो ब्रेडचे, तर कधीतरी आपण मोदक करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे झाले ते। तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।